नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियान आणि 300 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत विटा येथील तालुका बीज गुणन केंद्र कुंडल रोड येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडलाय। आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत अटल आनंदवन घनवन लागवड पद्धती मियावाकी पद्धतीद्वारे 25 गुंठे क्षेत्रात तब्बल 7500 रोपांची लागवड करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार सुहास भैया बाबर यांनी पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगितलंय। वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटत चाललेले वनक्षेत्र लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। मियावाकी पद्धतीमुळे कमी जागेत दाट जंगल उभे राहते आणि पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत होते। त्यामुळे अशा उपक्रमांना लोकसहभागातून अधिक बळ देण्याचे आवाहनही त्यांनी केलंय। यावेळी त्यांनी ट्री आर्मी या लोकसहभागावर आधारित अभियानाचाही उल्लेख केलाय। या अभियानाद्वारे विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेसोबतच ट्री आर्मीच्या माध्यमातून हरित आणि पर्यावरणपूरक मतदारसंघ उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती सुवर्णाताई भोसले, जिल्हा परिषद सदस्या शीतल बाबर, सई शिंदे, पंचायत समिती सदस्या प्रतीक्षा शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश कुंभार, तालुका कृषी अधिकारी धनराज राठोड, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार सुहास बाबर यांनी प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा असे आवाहन करत पर्यावरणपूरक विकासासाठी लोकसहभागाची गरज अधोरेखित केले। त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या महत्त्वपूर्ण अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय। या उपक्रमामुळे विटा परिसरात भविष्यात दाट हरितवन निर्माण होण्यास मदत होणार असून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।